या बैठकीत ठरल्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. अशातच पुन्हा राष्ट्रवादीची लोक सोबत आल्याचं पाहिलं. नाही, पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी अबाधित होती. विषय फक्त काही अजितदादा पवार साहेबांची सुद्धा राष्ट्रवादी घ्यावी का नाही घ्यावी या संदर्भात मधले विचार मंथन होते. पण काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलं की भारतीय जनता पक्षाबरोबर जे सत्तेत असतील त्यांच्याबरोबर आपल्याला आघाडी करता येणार नाही. त्या कारणामुळे आम्ही ते मेसेज व्यवस्थितपणे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला, सुप्रियाताई सुळेंना, त्यांच्या नेत्यांना आम्ही दिला. त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं की आमचं पहिलं प्राधान्य महाविकास आघाडीला असणार, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष. आम्ही कालपासून तिन्ही पक्ष एकत्र बसून ह्याच्या सीट वाटपामध्ये जिथं निवडून येण्याचे क्रायटेरिया असेल, ज्याचा जसा उमेदवार तिथं स्ट्रॉंग असेल तशी ती सीट आम्ही त्याला अलॉट करतोय आणि एकत्रितपणे ह्या भ्रष्टाचारी भाजपच्या विरोधात लढण्याची तयारी करतोय. तुम्ही एक मंत्र्यांसोबत घेणार का? काय बोलणं झालंय का? नाही, काही राजकारणामधल्या काही तडजोडी आहेत ते त्यांच्या तिकडच्या आहेत, पण पुणे शहरामध्ये आम्ही आमच्या बरोबर मनसे नाही. म्हणून मी आपल्याला पहिले सांगितलं, ज्या पद्धतीने अजितदादा पवारांचा विषय निघाला तसाच काही कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अभावी ती आम्हाला घेता येत नाही. म्हणून आमची जी काही महाविकास आघाडी राहील या तिन्ही पक्षाचीच राहील. किती जागांवरती एकमत झाले आतापर्यंत? आम्ही तिन्ही पक्ष समसमान जागा घेतोय, पण त्याच वेळेला जर एखाद्याकडे विनिंग क्रायटेरियाचा उमेदवार असेल तर तीही आपण मोठ्या मनाने मान्य करून ती जागा त्या उमेदवाराला सोडावी अशी सुद्धा चर्चा आमच्यामध्ये झाली. तुमच्याकडे प्रशांत जगतापांचा प्रवेश झालाय, पण ती जागा राष्ट्रवादी शरद पवार मागतात. त्यावर तुमची काँग्रेसची काय भूमिका? प्रशांत जगतापांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे. मी आपल्याला पहिलेही सांगितलं की प्रशांत जगतापांचा यथोचित सन्मान केला जाईल, त्यांना कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या प्रभागामध्ये सिक्युअर केला जाईल. आणि आमची विनंती सुद्धा राष्ट्रवादीला काल होती आणि त्यांनी सुद्धा त्या मोठ्या मनाने मान्य केले. आणि प्रशांत जगतापांचा विषय, त्याची व्यक्तिगत बांधणी त्या प्रभागामध्ये चांगली आहे, काही अनेक ठिकाणी आहे. म्हणून आपण ज्या शक्तीच्या विरोधात लढत आहोत तिथं व्यक्तिगत द्वेष कुठेही आडवा येऊ नये, या अशा तिन्ही पक्षामध्ये एक समझोता आहे.